नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी मेंदूवडे बनवणार आहे। तर छान असे मेंदूवडे बनवणार आहे। तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला बघूया। मेंदूवड्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली। तर ही वाटी पाव किलो डाळ आहे। तर आता ही मी स्वच्छ धुवून घेते। तर 2-3 पाण्यातून धुवून घ्यायची आणि रात्रभर भिजत ठेवून द्यायची। दुसऱ्या दिवशी डाळीतलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सर मधून वाटून घ्यायची। तर ह्यामध्ये पाणी न घालताच शक्यतो वाटून घ्यायची। जर जास्तच आवश्यकता पडली तर पाणी थोडं घालायचं। तर आता ही मिक्सर मधून वाटून घेते। तर आता ही डाळ मी वाटून घेतले। आता ही बाउल मध्ये काढून घेते। आता पूर्ण ही काढून घेतले मी बाउल मध्ये। आता त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे आपले मेंदूवडे असे कुरकुरीत होतात। 1 चमचा मी काळी मिरी पावडर घालते। 1 चमचा जिरं घालायचं आणि पाव चमचा हिंग घातलंय। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा घालते। जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून तुम्ही घालू शकता। त्यानंतर हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। तर जवळजवळ आपल्याला 5-6 मिनिटं तरी चांगलं असं फेटून घ्यायचं। तर भरपूर असं फेटून घेतलं की आपलं हे पीठ आहे ते हलकं होतं आणि आपले मेंदूवडे सुद्धा हलके होतात। तर छान असं फेटून घेऊया। तर आता हे मी 5-6 मिनिटं छान असं फेटून घेतलेलं आहे। तर आता पीठ हे छान असं आपलं फुललेलं दिसतं। तर खूप असं फेटून घ्यायचं। तर 6-7 मिनिटं असं छान फेटून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता असं हातावरून, म्हणजे असं लगेच पडत नाहीये। म्हणजे छान असं पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे। तर जास्त पातळ नाही करायचंय। तर आता आपण चेक करून घेऊया पाण्यामध्ये तरतो की नाही ते पाहूया। तर आता मी पाण्यामध्ये गोळा सोडते। तर तुम्ही पाहू शकता हा गोळा पाण्यावर तरलाय, म्हणजे आता आपलं पीठ हे रेडी आहे। तर आता चला आपण तळून घेऊया। तर आता मी कढईमध्ये तेल घातलंय। तर आता वाटीच्या साहाय्याने आपण करून बघूया। तर वाटीच्या बुडाला आपल्याला पाणी लावायचं आहे। त्यावर हा गोळा घ्यायचा। तर असं गोल करून घ्यायचा आणि वाटीवर मधोमध ठेवायचा आणि बोटाच्या साहाय्याने असं होल पाडून घ्यायचा मधोमध। तर आता हा आपण तेलात काढून सोडूया। तर अशा पद्धतीने वाटीच्या साहाय्याने करू शकतो, किंवा तुम्ही हाताने सुद्धा गोल करून अंगठ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने मधोमध होल पाडून तुम्ही तेलात टाकू शकता। तर वाटीने सुद्धा सहज असे तेलामध्ये सुटले जातात। तर तुम्ही पाहू शकता। तर छान असे मेंदूवडे तयार होतात। किंवा तुम्हाला जर अजून दुसऱ्या पद्धतीने
करायचा असेल तर वाटीला कपडा बांधून तो कपडा पाण्याने भिजवून तो कपडा वाटीला गुंडाळायचा आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवून मधोमध होल पाडून तेलामध्ये सोडायचा। तर अशा पद्धतीने 2-3 प्रकारे तुम्ही करू शकता। तर तुम्हाला जी पद्धत सोपी पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर आता हे वडे आपण पलटून घेऊया। तर आता छान असा कलर गोल्डन कलर आलाय एका बाजूनी। आता आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा असंच आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर आपल्याला मंद आचेवर असं तळून घ्यायचं आहे। तर आता दुसरे सुद्धा मी अशाच प्रकारे बनवून घेतलेत। तर आपलं पीठ व्यवस्थित झालं तर आपल्याला मेंदू वडे व्यवस्थित असं आकाराने टाकता येतात। नाहीतर पातळ झालं तर मेंदू वडे म्हणजे भजीप्रमाणे पडतात, म्हणजे त्याला होल पाडता येत नाही। तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम पीठ तयार होतो। तर आता तुम्ही पाहू शकता सहज असं वाटीवरून पडले जातात। पण प्रत्येक वेळेस वाटीवरून सोडताना वाटीला पाणी चोळायचं आहे। वडे तेलात सोडले की पुन्हा वाटीला पाणी चोळायचं आणि त्यावर पीठ घालायचं। तर अशा पद्धतीने आपले हे वडे तुम्ही पाहू शकता छान असे तळले गेलेत। तर पूर्ण असं आतपर्यंत तळून झाले पाहिजेत। तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। तर आता हे आपले सगळे मेंदू वडे तळून तयार आहेत। तर तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे, गोल्डन कलर। तर छान असे दिसतात सुद्धा आणि आतपर्यंत तळून झालेले आहेत। तर आता आपण चटणी करून घेऊया। तर चटणीसाठी मी हिरवी कोथिंबीर घेतले, ओला नारळ घेतलाय, आल्याचे 2 तुकडे घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर आता मिक्सरमध्ये कोथिंबीर घालते, आल्याचे तुकडे घालते, मिरची घालते आणि ओला नारळ त्याचे तुकडे घालते। त्यामध्ये मीठ घालायचं, अर्धा चमचा साखर घालायची। आता हे वाटून घेतलंय। तर यामध्ये मी मिरी पावडर घालते 1 चमचा। तर आता याला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी तेल गरम करत ठेवलंय, त्यामध्ये मोहरी घालायची आणि हिंग घालून घेतलंय। तर कढीपत्त्याची पानं घातली की गॅस बंद करायचा आणि हे चमच्याने असं ढवळून घ्यायचं। आता हे आपण चटणीमध्ये फोडणी घालू यायची। तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। तर आपली चटणी ही तयार आहे। तर आता मी बाउलमध्ये काढून घेते। तर तुम्ही पाहू शकता छान असे आतपर्यंत मस्त असे पूर्ण शिजलेले आहेत, तळलेले छान तळून झालेले आहेत। तर आता खायला तयार आहेत। तर आपली ही मेंदूवडीची डिश तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हिडिओ? आणि तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत चमचमीत रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।